नमस्कार. आज आपण येराळा प्रोजेक्ट सोसायटी जालिहाळ बुद्रुक या गावात आहोत. देखणी ती पाऊले ध्यासपंथे चालती स्नेहसंमेलनानिमित्त आज आपण इथं आलो आहोत आणि इथे एक अनोखा उपक्रम आपल्या नजरेस आज पडला. तो म्हणजे ई बाईक सखी हा एक उपक्रम इथे सुंदररित्या राबवला जात आहे. त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण त्या ई बाईक सखी या उपक्रमात ज्या सहभागी महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाहूयात त्यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव सांगाल? कांचन मनोहर भोपते. माझं नाव कांचन मनोहर भोपते आहे. मी गिरगाववरून आलेली आहे इथं आणि या संस्थेमध्ये मी 2009 पासून मी कार्यरत आहे. आणि ई बाईक सखी म्हणून माझी जी नेमणूक झाली आहे, खरोखरच मी खूप धन्य आहे की त्याची पात्रता मला मी त्या म्हणजे ते काम करू शकते हे संस्थेला जे कळालं म्हणजे मी खूप धन्य आहे की मला त्यांनी ई बाईक दिली. आणि हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की मी महिलांना इथून म्हणजे गरजू महिलांना मी माझ्या गाडीवरती घेऊन जाते आणि त्यांना सोडते आणि त्यांचा आशीर्वाद मेन म्हणजे त्यांचा आशीर्वाद मला मिळतो. ते खूप म्हणजे खूप मला महत्त्वाचं आहे. आणि बाकीचं काही नाही, पण संस्थेमार्फत म्हणजे महिलांची सोय झाली हे मी खूप मनापासून मी त्यांचे आभारी आहे. नक्कीच. या ताईंनी खूप चांगली प्रतिक्रिया आपली व्यक्त केली आहे. ताई, मी तुम्हाला आणखीन एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही गाडी शिकलात कुठे आणि कधी? सर, मला गाडी पहिले येत नव्हती, मला सायकल येत होती आणि मी सुरुवातीला म्हणजे माझी पेट्रोलची मी स्वतःची गाडी घेतलेली आहे आणि ते पण संस्थेचं मला आशीर्वाद म्हणूनच, कारण का त्यांच्यामार्फत मी कामाला जे लागले, कामाला सुरुवात झाली म्हणून मी माझ्या स्वतःच्या कमाईमधून मी स्वतःची गाडी घेतलेली आहे. मग ती माझी गाडी घेऊनच मी शिकले सर. शिकल्यानंतर परत ना मला ही गाडी मिळाली. मग ती पहिलं गाडी येत होती म्हणून ही गाडी चालवायला मला काय तेवढं अडचण आली नाही. वा, नक्कीच खूप छान प्रतिक्रिया या ताईंची आहे. आपण पुढच्या ताईंकडे एक वळूया. ताई, आपलं नाव सांगाल? नमस्कार सर, माझं नाव संगीता रुद्रप्पा मैलापूर, राहणार बिवर्गी आणि राजकोपमध्ये मी जॉईन होऊन 2015 पासून मी इथं कार्यरत आहे सर. तुम्ही गाडी चालवायला कुठे आणि कधी शिकलात याबद्दल माहिती सांगाल का? मला पहिला सायकल येत होती सर आणि मला गाडी पहिल्यांदा मी हातात म्हणजे जन्मल्यापासून घ्यायचं म्हणतर हीच माझी पहिली गाडी आणि इथूनच मी घेऊन गेले सर. म्हणजे या संस्थेच्या उपक्रमामुळे तुम्हाला गाडी आज चालवायला मिळते, याबद्दल काय भावना आहेत आता तुमच्या? तसं बघितलं सर तर गाडीची पात्रता तर आमच्यात तर अजिबातच नव्हती आणि एकतर सासर किंवा माहेर हे दोनच असते, पण आम्हाला सासर आणि माहेरपेक्षा हे जास्त माहेर आहे आणि इथूनच आमच्या सगळ्या अपेक्षा, इच्छा किंवा आमची जी आता एवढं आम्हाला बाहेर फिरतोय, उठतोय, बसतोय, जेवढा आम्हाला मानपान किंवा एखाद्या महिलेला किंमत ती आम्हाला ह्या माहेरातूनच मिळते जास्त करून. वा, अतिशय सुंदर प्रतिक्रिया या ताईंनी इथे दिलेली आहे. आणि या संस्थेचं जे काम आहे ते आज प्रत्यक्ष इथे आपण डोळ्यांनी पाहू शकतोय. आणि शिवाय ई बाईक सखी हा जो प्रकल्प आहे हा नाविन्यपूर्ण प्रकल्प आता त्यांनी सुरू केला आहे आणि त्याबद्दलची आपण आता ही माहिती करून घेत आहोत. आपण पुढच्या एका ताईंकडे वळूया आणि त्यांची पण प्रतिक्रिया याबाबत जाणून घेऊयात. नमस्कार ताई, आपलं नाव सांगाल का ताई? माझं नाव सकुबाई हरिबा सुरेशी, मी आसिंगितरूक गावात राहते. ताई, आता हा जो उपक्रम सुरू केला आहे ई बाईक सखी या नावाने, तर या उपक्रमाचा कसा फायदा ग्रामस्थांना किंवा गावातल्या ज्या महिला आहेत इतर महिलांना होतोय याबद्दल काही सांगाल का? हो सर, ह्याबद्दल म्हणजे सर आता इतर महिलांना जाण्या येण्याची जर अडचण येत होती, ई बाईक सखी दिल्यामुळं आता बायकांना आम्ही काय करालोय, त्यांनी फोन केल्यामुळं आम्ही जागेजागी त्यांना नेऊन सोडतोय, त्यामुळं त्यांना काही अडचण नाही. ई बाईक सखी मिळाल्याबद्दल चांगले आहे. वा, नक्कीच ही प्रतिक्रिया खूप महत्त्वपूर्ण आहे की गावातल्या महिलांना या ई बाईक सखी या प्रकल्पाचा फार चांगला असा उपयोग होतोय, चांगला फायदा होतोय. आणि आता हा उपक्रम कसा चालतो आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा ह्याच्यातली जे प्रोसेसेस आहेत ती पण थोडंसं समजवण्याचा आपण प्रयत्न करूया. सर, आता जागोजागी आहे की नाही स्टँड आणि जिथं उभारायचं तिथं हे आहेत का नाही, तिथं बोर्ड लावलेले आहेत. बोर्ड लावलेल्या जागेत तिथं आमचे त्या बोर्डवरती आमचे नंबर आहेत, त्या नंबरवरती त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. वा, म्हणजे एकंदरीत पूर्ण विचार करून ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण राबवली जाती आहे. खरोखर प्रत्येक महिलेपर्यंत हा उपक्रम पोचला पाहिजे, पोचला जावा यासाठी ही संस्था देखील प्रयत्नशील आहे. त्याबद्दल या संस्थेचं खरोखर मनापासून कौतुक.
पुढे आपण अजून जाणून घेऊया या संस्थेतल्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडून. येरळा प्रोजेक्टच्या पदाधिकारी अपर्णा कुंटे मॅडम आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि या ई बाईक सखी या प्रकल्पाबद्दल थोडी माहिती घेऊयात. नमस्कार अपर्णाताई. नमस्कार. या ई बाईक सखी हा जो प्रकल्प आहे ह्याची संकल्पना मुळात कुठून आली आणि ही राबवावी कशी आणि त्याची जी पूर्ण प्रोसेस आहे राबवण्याची त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती मिळेल का? हो, निश्चित. हा जो भाग आहे हा सांगलीचा जत हा दुष्काळी भाग आहे आणि या भागामध्ये दुष्काळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की रखरखीत वाळवंट, लांब लांबपर्यंत झाडं नाहीत आणि अशा परिस्थितीत जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट नसतं, एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचा कुठलाही संपर्क किंवा करण्याचं दळणवळणाची साधनं नाहीत, अशा जेव्हा सिच्युएशन असते त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो महिलांचा. पुरुषांच्या मागेवरती अवलंबून राहून त्यांना आपल्यासाठी विनवण्या करून मगच त्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. मग ते स्वतःचं काम असो, स्वतःच्या आरोग्याचे प्रश्न असोत किंवा बाजारात जायचं असो, कुठलंही काम असलं तरी ही एक प्रकारची डिपेंडन्सी आहे की ज्याच्यामुळे महिलांना आपण ज्याला म्हणतो की त्या सबल झाल्या म्हणलं तर ही डिपेंडेबिलिटी आपल्याला काढायला पाहिजे. आणि हा प्रश्न खूप वर्ष संस्थेपुढे होता. जेव्हा बाजारामध्ये ई बाईक आल्या त्यावेळेला आम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आता तुम्ही म्हणाल असं का, तर खरोखर या भागामध्ये सुरुवातीपासूनच अजूनही महिलांना लायसन्स काढून द्यायचं म्हणलं तरी प्रश्न आहे. त्या शिकल्या तर त्या कशा तरी कुणाला तरी मुलाला वगैरे हाताला धरून शिकतात किंवा जिला सायकल येते तिला थोडंफार बाईक चालवायला जमू शकतं, पण नाहीतर ह्या महिलांना शिकवण्याची पण सोय काही नाही आहे आणि त्यांना लायसन्सिंगचं पण तसं जत सारख्या ठिकाणी जायचं म्हणजे 60 किलोमीटर लांब पडतं, तर फक्त लायसन्स काढणं हा सुद्धा एक मोठा टास्क होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ई बाईक सखी ज्याला लायसन्स नाही लागत आहे अशा बाईक ज्याला नंबर प्लेट नाही आहे या आम्ही निवडल्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रोजेक्ट उभा केला. विषय असा होता की महिलेला कधी सिक्युअर वाटतं तर तिच्याबरोबर एक महिला असली तरच. म्हणजे रस्त्यात जर महिला आमच्या चालत असेल तर त्या कोणाला लिफ्ट नाही मागू शकत जसं पुरुष मागतात, त्याला कारण त्या परक्या पुरुषाच्या मागे बसू नाही शकत. आणि म्हणूनच आम्ही ही ई बाईक सखी सुरू केली की जी सखी आहे तिला कुठल्याही दुसऱ्या गावातल्या तिच्या गावातल्या महिलेनी फोन करावा आणि मला अमुक एका ठिकाणी सोड असं तिला रिक्वेस्ट करावी आणि निश्चितपणे सशुल्क सेवा आहे ही. पण बसला जसं जेवढं भाडं असतं त्याप्रमाणे साधारणपणे एका गावातून दुसऱ्या गावाचं अंतर इथे 4 ते 5 किलोमीटर आहे. 10 ते 15 रुपयापेक्षा जास्त या महिला चार्ज करत नाहीत आणि एवढ्या माध्यमातून त्या या महिलांना एका वस्तीवरनं वाडीवरनं कुठं त्या अडल्या असेल तिथून पोचवू शकतात. आता इथं पोचायचं कसं, महिलांना कळणार कसं की हे सुरू झालं आहे? याला 2 गोष्टी होत्या. एक तर आमच्याकडे कम्युनिटी रेडिओ आहे येरळा वाणी, ज्याच्यावरनं आम्ही हे सगळ्यांना प्रसारित करून सांगू शकतो की ही काय संकल्पना आहे आणि याचा वापर कुणी करायचा आहे, कुणासाठी आहे. तसंच या महिला ज्या थांब्यांवरती थांबतात, गावामध्ये असे आयडेंटिफाईड जागा असतात झाडाचं एक हे की जिथं त्या वाट बघत असतात कोणीतरी आपल्याला येऊन कुठल्या तरी ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, अशा थांब्यांवरती आम्ही बोर्ड तयार करून लावला ज्याच्यावरती ही सखी असं लिहिलेलं आहे आणि त्या गावामध्ये जी सेवा देते त्या सखीचा मोबाईल नंबर आहे. त्या नंबरवरती ही महिला जिला गरज आहे ती कॉल करते, मला अमुक एका ठिकाणी नेऊन सोडाल का विचारते आणि मग तिला पिकअप पॉईंटवरनं तिला कुठे सोडायचं तिथल्या पॉईंटपर्यंत आमच्या महिला सेवा देतात. अशा प्रकारे ही पूर्ण ई बाईक सखीची संकल्पना चालू आहे आणि ह्यात आता जवळपास आम्ही 9+4 अशा 11 गाड्यांचा समावेश केला आहे आणि 11 गावांपर्यंत ही सेवा 13 गावांपर्यंत ही सेवा निश्चितपणे पोचलेली आहे. म्हणजे आत्ता जो हा उपक्रम सुरू केला आहे तर प्रत्येक गावामध्ये एक असा हा उपक्रम आहे का आत्ता सध्या? हां, आधी सुरुवातीला आम्ही तेच बघत होतो की 4च गाड्या मिळतात तर एका गावापासून 3-4 गावं कनेक्टेड असतात साधारण ते रस्ते जे असतात ते, तर त्या गावापर्यंत तू जाऊन सेवा दे अशाच पद्धतीचं आम्ही सुरुवातीला केलं होतं. पण जशी गाड्यांची संख्या वाढती आहे कारण महिला खूप आहेत, एकच सखी 3 गावांना नाही पुरत, मग आम्हाला जसं लक्षात आलं की हे होऊ शकतंय आणि सक्सेसफुल होतंय तसं आम्ही एका गावाला 1 गाडी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. वा, अतिशय स्तुत्य असं. अशा प्रकल्पांचे रेप्लिकेशन्स केले जाऊ शकतात, अशाच पद्धतीचे नवनवीन प्रकल्प राबवले जाऊ शकतात आणि निश्चित गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या महिलांना याचा उपयोग निश्चित होऊ शकतो. नक्कीच हा प्रकल्प सगळ्यांसाठी दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद.